नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला इंटरेस्टिंग अशी गोष्टी पाहायला मिळणार. इथे आपली पूर्ण आजी लहानपणीच्या फोटोंची आठवण करून देते तन्वीला. एक एक फोटो मग आता इथे आजी दाखवू लागते आपल्या तन्वीला आणि सांगते की ह्या फोटोमध्ये बघितलास, हा तू फ्रॉक घातला आहे, हा फ्रॉक घेण्यासाठी तू किती रडली होतीस. नंतर दुसरा फोटो दाखवते, हे बघितलं का, तुला ड्रॉइंगचा किती छंद होता. त्यातनं एक पाठमोरी असलेला फोटो पाहून खरं तर एकदम शॉक होती सायली. हाच फोटो, हीच ती मुलगी सतत दिसत असते तिला. हा सगळा काय प्रसंग आहे हा तिच्या काही लक्षात येईना. त्या फोटोंमधले ती मुलगी पाहून तिला नक्की कळतं की ही तर तन्वीचे, हिचाच भास सतत होत असतो. पण तिलाच तो भास का होतो म्हणून ती आता स्वतःलाच प्रश्न विचारू लागते. आजी मात्र एक एक गोष्ट सांगण्यामध्ये इतकी व्यस्त असते आणि लहानपणीच्या तन्वीच्या खोड्या, लहानपणीच्या तिच्या आठवणी, लहानपणी तिला काय काय करावंसं वाटायचं सगळं काही आता ती इथे आपल्या नातीला सांगत असते आणि म्हणत असते, हे बघ इतके सगळे फोटो आहे ना, हे सगळे फोटो तू जपून ठेव तुझ्याकडे. आणि ह्या फोटोंबद्दल जेव्हा माझी पणती जन्माला येईल ना, तेव्हा तिला दाखवून तिला सांग, हे बघ माझ्या आजीने माझे किती लाड केलेले होते. मग ती गालातले गालात हसते आणि इथे पूर्ण आजीला म्हणू लागते की पूर्ण आजी, आता तू पण थोडा वेळ आराम कर. हे फोटो मी घेऊन जाते, माझ्याजवळच ठेवते. आजी म्हणते, हो चालेल, हे फोटो तुझ्याजवळ राहिले तर सेफच राहतील. मला माहिती आहे खरं तर तुझे फोटो आहे, तू आता त्याला सांभाळ. मी काय बाई आता म्हातारी झाली, एवढ्या फोटोंची मला आठवण पण राहत नाही. पण मी हे सगळे काही आता तुझ्याकडे देऊन सुपूर्द करून मी निश्चिंत होईल. तुझ्या लहानपणीची आठवण तुझ्याकडे असलेल्या बऱ्या ना. मग सायली त्या सगळ्या फोटोंना घेऊन स्वतःकडे ठेवते. आता आपल्याला पाहायला मिळतं आहे की सचिनची लबाडी दिवसेंदिवस वाढतच चालली. हा लबाड सचिन, हा लबाड लांडगाच जणू झाला आहे. स्वतःच्या आईबापालाही सोडून असं झालं आहे. आणि आता आईवडिलांचं घर त्याने स्वतःच्या नावावर तर करूनच घेतले. आणि ते घरात नसताना मग तो एका व्यक्तीला बोलवतो ज्याला घर घ्यायचं असतं. पूर्ण घर त्या व्यक्तीने पाहिलेलं असतं आणि त्या घराची किंमत आता त्यांनी जी सांगितली आहे ना, तर कस्टमर म्हणतं की ही किंमत तुम्ही जर जास्तच सांगताय. तर कस्टमरला आता इथे सचिन म्हणू लागतो की हे बघा, मला फार गरज आहे, घाई आहे, म्हणून मी ते घर विकतो आणि तुम्ही जर नाही घेतलं तर मी दुसरं कोणाला देईल. तर तो व्यक्ती आता ते घर घ्यायला तयार झालेला आहे आणि हवी ती रक्कम पण द्यायला तयार झाले. मग झालं फायनल, 2-3 दिवसात आता घरही विकायचं आहे. सचिनला तितक्यात ना एक नोटीस येते पोस्टाने. ती नोटीस असते, उद्याच्या उद्या घटस्फोटाची जी काही आता प्रक्रिया सुरू होणार त्याची उद्या सुनावणी सुरू होणार. तर आता उद्या कोर्टात केस उभी राहणार. त्याच्या अगोदर सुभेदारांना चांगलाच झटका द्यायला हवा असा विचार सचिन करतोय आणि सुभेदारांच्या महालाला जाऊन एक शेवटची भेट देऊ आणि असा दणका देऊ त्यांना आयुष्यभर लक्षात राहील असं सचिनने ठरवलेलं दिसते. आता संध्याकाळ झाली आहे तर अस्मिता येते आणि आईला म्हणू लागते की काय केलं आहे तू, लिस्ट बनवली का सायलीसाठी काय काय घ्यायचं, माझ्या वेळेला पण तू केली होतीस ना. तर ती म्हणते, हो तीच लिस्ट आहे. तितक्यात अर्जुन आणि चैतन्य केसबद्दल डिस्कशन करून आलेले असतात आणि मग ते दोघंजणं बोलत असतात. तितक्यातच प्रताप म्हणू लागतो की तुला बरं वाटलं आहे का अर्जुन, कारण सायलीने जेव्हा गुड न्यूज दिली त्यावेळी तुझा चेहरा पाहण्यासारखा होता, तुला अजिबात आनंद झालेला दिसत नव्हता. तर इथे अर्जुन म्हणू लागतो की आता मी फार खुश आहे. मला थोडासा धक्का बसला होता का मी हे कसं करू शकेल, पण सायलीने एकदम व्यवस्थित समजावून सांगितलं मला. तर अस्मिता म्हणते, हो सायली आहेच हुशार, तिला सगळं काही छान समजवता येतं. आता पार्टी करायची आपण, पार्टी तर हवीच नाही. तितक्यात ना इथे गेटमधनं एंट्री केलेली आहे सचिनने. या सुभेदारांच्या महालाची जी नीव आहे, जी मेन जीव एखाद्या पाखरातला पोहा ना, तसा ना आता अस्मितामध्ये प्रत्येकाचा जीव आहे. तर अस्मिताला आणि ह्या सुभेदारांना चांगलं दणका द्यायचं ठरवलं आहे सचिनने. त्याच्यासाठी त्याने एक पेन कॅमेरा आणला आहे आणि तो कॅमेरा त्याने खिशाला लावला आहे. आता तो जे काही प्रेमाने बोलणार आणि समोरच्याला चिडवून देणार आणि ते काही रेकॉर्डिंग होणार, त्या रेकॉर्डिंगचा वापर त्याला आता ह्या घटस्फोटाच्या केसमध्ये होणार. आता इथे सगळेजण आनंदी असताना दारामध्ये येऊ का अशी हाक मारत एंट्री करतो हा सचिन आणि त्याला आलेलं पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती क्वेश्चन मार्क. प्रत्येकाच्या चेहऱ्याचा रंग चढून गेला. हा हरामखोर आला कशाला असं प्रत्येकाला वाटू लागलेलं असतं. मग तो अस्मिताला म्हणू लागतो, उद्या कोर्टात केस उभी राहत आहे, तुझा भाऊ जरा जास्तच जोर लावतोय, मला हा घटस्फोट नको आहे, पण तू फार जबरदस्ती करते हा घटस्फोट घेण्यासाठी. मला माझ्या बाळासोबत राहायचे, तुम्ही मला माझ्या बाळापासून तोडताय, दूर करताय. माझ्या बाळाचं किती मोठं नुकसान होणार, माझ्या बाळाला बापाचं प्रेम कधी मिळणार नाही. तरी ते सचिनने दिलेली त्याची जी काही ग्वाही आहे, जणू इतकं गोड शब्दात बोलतोय ना, तर कॅमेऱ्यात त्याचा चेहरा तर काही दिसत नाही पण आवाज तर गोड येतोय ना. आता त्याच्यात अस्मिता रिॲक्शन देऊ लागते, मला तुझा चेहराही पाहायची इच्छा नाही आणि तुझ्यासोबत राहायची इच्छा नाही. तर सायली तिकडनं येते, म्हणते, बघितलं ना आम्ही तुमचा घटस्फोट होणार आहे म्हणून पार्टी करणार आहे आज.
तर अर्जुन तिच्याकडे पाहून बरोबर बोलली असं म्हणतो. तर इथे सचिन लगेच कॅमेरा फिरवतो. सायलीचं जे काय बोलणं आहे ते व्यवस्थित रेकॉर्ड होईल असा तो सिग्नल आपला काय म्हणतात त्याला कॉर्नर सेट करू लागतो. आणि एकदम त्याच कॉर्नरने मग शूटिंग सुरू झालेली असते. अस्मिता तडतड बोलू लागते, मला तुझ्यासारखी हरामखोर माणसासोबत राहायचं नाही, जो फसवतो लोकांना. तर इथे सचिन म्हणतो, मी आणि लोकांना फसवले? मी जोपर्यंत पैशावाला होतो तोपर्यंत तू माझ्या मागे मागे फिरली. आता मी बँकरप्ट झालो आहे, कर्जबाजारी झालो आहे, तर तुला आता मी नकोसं झालो आहे आणि तुला आता दुसरीच व्यक्ती हवीशी वाटू लागली आहे ना. तरी ते आपल्यावर आरोप लावलेला पाहिल्यानंतर अस्मिता इतकी संतप्ते आणि त्या मूर्ख माणसाला चांगलीच खडेबोल सुनावू लागते आणि म्हणू लागते, काय बोलतो तुला कळतं का? माझ्यावर आरोप लावण्याआधी स्वतःचं कॅरेक्टर बघ कसे. तर तो म्हणतो, माझं कॅरेक्टर? अरे तू आता मला सोडून ह्या चैतन्याच्या मागं लागली आहे, मला काही कळत नाही का? या चैतन्यासाठीच तर तू माझ्यावरती घटस्फोटाची नोटीस पाठवली, हो की नाही चैतन्य? चैतन्य फार संतापतो. याच्या अगोदर मी गप्प राहिलो, पण आत्ता गप्प राहणार नाही. माझ्यावर लागले ते आरोप करायचे नाही, मी तुझे कुठले आरोप सहन करणार नाही, असं चैतन्याने खडेबोल सुरुवात चांगलाच सचिन तो तोंडबंद केलेलं असतं. पण काय होतंय, सचिन इतक्या सौम्य आवाजात बोलतोय, त्याचा जो आवाज, त्याचे ते बोलण्याचा टोन इतका प्रेमळ आहे आणि हे समोरचे इतके चिडलेले चेहरे, खडखड बोलणारे आवाज, हे सगळं ऐकल्यानंतर एखाद्याला तर वाटेल की बापरे, हा किती गरीब माणूस आहे आणि हे लोक किती बदमाश आहे, ह्या लोकांनीच या माणसाला बिचारायला त्रास दिला आहे आणि त्याच्याजवळनं जबरदस्ती घटस्फोट पण घेत आहे, असं दिसतं हे सगळं चित्र बरं का आपल्याला. आता पुढे ह्या सगळ्या गोष्टीचा ना सचिन असाच वापर करणार. कोर्टामध्ये असं दाखवेल की मी किती बिचारा गरीब आणि हे लोक किती लबाड धूर्त. त्यातनं सायली इतकी चिडते, सायली म्हणते, पाहिलं ना हा माणूस किती बदमाश आहे, याच्याकडनं आपण अशी पोटगी घेऊ ना की आयुष्यभर पुरले पाहिजे, ह्या माणसाची आपल्या बाळाला आठवण पण येणार नाही. बास, आत्ता तर कामच झालं सचिनचं. पोटगीचा विषय काढला आहे, हे लोक प्लॅन करून पोटगी घेण्यासाठी डिवोर्स करत आहे असा हा कॅमेऱ्याने शूट केलेल्या अँगलनुसार, सायलीने बोलल्यानुसार सगळ्यांना सिद्ध करू शकतो. बास, पुरावे मिळाले. सचिन तिथून सगळ्यांना निरोप देऊन निघून गेला आणि सगळेजण संतापतात की हा मूर्ख माणूस येतोच कशाला, दरवेळेला येतो तेव्हा प्रत्येकाचा चेहऱ्याचा रंग सोडवून टाकतो. त्यातनं अर्जुन आता इथे अस्मिताशी बोलू लागतो की अस्मिता, तू आता नॉर्मल आहे ना, खंबीरता आहे ना, तुला समजते ना काय होणार आहे पुढे? तर ती म्हणते, हो मला तुझ्याशी बोलायचं आहे, आपण रूममध्ये जाऊन बोलूया, असं अस्मिताला अर्जुन म्हणतो. त्याच वेळेला सायलीला गरगरल्यावाने होऊ लागतं. इतका स्ट्रेस तिला काही सहन होईना. घरातले हे वातावरण, प्रत्येक गोष्टीचं तिला येणारं दडपण, मनात चाललेले भयंकर वेगवेगळे विचार, ह्या सगळ्या गोष्टींची लिंक तर काही सायलीला लागे ना. टेन्शनमध्ये मात्र तिची BP आता खालीवर तर होऊच लागली आहे, त्यात बिचारी 2 जीवाशी. त्याच्यात मग तिची तब्येत जरा नाजूकशीच झाली आहे असं आपण म्हणूया. आणि ह्या सगळ्या नाजूक झालेल्या परिस्थितीमुळे कल्पना तिला म्हणू लागते, हे बघ वातावरण घरातलं मला माहिती आहे जरा खराब आहे, पण ना तू स्वतःची तब्येत सांभाळ बाई, जा बरं खोलीत. अस्मिता म्हणते, सॉरी हं वहिनी, माझ्यामुळे ह्या सगळ्या घरांना मनस्ताप होतो आहे. तुझ्या आणि अर्जुनचा हा खरं तर खूप स्पेशल वेळ असायला हवा, पण माझ्यामुळे तो खराब होतो आहे ना. तर सायली म्हणते, नाही असं काही नाही, आत्ता सध्या तुमचं महत्त्वाचं आहे, आमच्याकडे भरपूर वेळ आहे, भरपूर दिवस आहे, आपण समजदारपणा दाखवायला हवा की नाही. आत्ता तुमच्याशी अर्जुनचं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला त्रास देणार नाही, आराम करेल, माझ्या खोलीत जाते, चल विमलताई मला खोलीत घेऊन, असं म्हणत सायली विमलला घेऊन खोलीत आरामाला जाते. आणि सगळेजण सायलीच्यात काळजीत तर असतातच. आता कल्पनाला टेन्शन अस्मिताचं पण. अस्मिताला मात्र एक मोठा भाऊ, एक वडिलांच्या जागेवर असलेला मोठा भाऊ, इतका आधार द्यावा असा मोठा भाऊ जो आपण म्हणू शकतो ना, तसा अर्जुन अस्मिताशी आता वागू लागला आहे, बोलू लागले. अस्मिताला ते खोलीत घेऊन जातो आणि मग तो पुढे तिच्याशी एकदम निवांत बोलताना आपल्याला दिसेल की कोर्टात उद्या काय काय होऊ शकतं, कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कुठले आरोप लावले जाऊ शकतात आणि आपल्याला कोर्टात कुठल्या विषयावर बोलायचं आहे, हे सगळं काय आता इथे बोलणं चालू झालं. आणि आता ह्या लोकांकडे पुरावे काहीच नाही की हा सचिन अफेअर करतो किंवा कोणा मुली फिरवतो वगैरे, पण आता त्याने तर व्यवस्थित त्याची बाजू क्लिअर केली. तर इथे ना अर्जुन म्हणतो की तुझा जो घटस्फोट होणार आहे त्याच्यामध्ये मला खरं तर वाईट तर वाटतंच आहे, पण अशा घाणेरड्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा त्याच्यापासून दुरावलेलं बरं की नाही. अस्मिता म्हणते, हो म्हणूनच मी घटस्फोटाचा निर्णय घेतले दादा, आणि मी माझ्या निर्णयावर ठाम राहणार, तू जसं सांगणार तसं मी बोलणार. आता अस्मिताला इथे खंबीरपणे आता भावाने मोठ्या थाप दिली आहे आणि त्याच्या जीवावर आता गरुड झेप घेईलच बघा. पुढे आपल्याला बाळ रडताना दिसेल. अस्मिता बाळाला घेऊन येते आणि त्याला रडण्यापासून बंद करते. तर इथे बाळ खूप छान हसत असतं. अर्जुन लांबून पाहत असतो आणि अस्मिताला म्हणू लागतो
हे बघ, आयुष्यात कधीच मी बाळाला बापाची कमी वाटूच देणार नाही. त्याला हवं ती मी प्रत्येक गोष्ट पुरवेल. आणि तुला सांगतो की आज मी एक नाही तर 2 मुलांचा बाबा होणार आहे. एक म्हणजे मी आता ह्या बाळाचा बाबा राहील आणि पुढे जाऊन माझ्या बाळाचा बाबा तर राहणार. दोन्हीही मुलांना सगळं काही सारखंच मिळेल, सारखंच देणार, कुठल्याच गोष्टीची कमी होऊ देणार नाही असा वचन आता आज मी त्याला अर्जुन देतो. आणि अर्जुनवरती खूपच विश्वास आहे असं दाखवत अस्मिता म्हणते, काही टेन्शन घेऊ नको, मी तू जसं सांगणार तसंच करणार. बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून अर्जुन मग म्हणतो की किती क्यूट आहे ना, माझं पण बाळ येईल तेव्हा असंच असेल. मग तो आता बाळाला सांभाळण्याची प्रॅक्टिसच करू लागलेला आहे. आपल्याला दिसेल की आता इकडे सायली झोपलेली असते गाढ झोपेत आणि त्या झोपेमध्ये पण तिला तीच मुलगी दिसते जी जुडू धावते, पळते आणि तिला हाका मारून इथे सायली सांगते की थांब पडशील. आणि मग उठते, जोर जोरात डोक्यात ठोके बसावे तसे ठोके बसू लागतात. तिला सतत तो फोटो, ती चेहरा, ती आजी, सगळे काही अशा गोष्टी आठवत असतात. स्वतःला मात्र ते आता थांबवू शकलेली नाही की हा सगळा काय प्रकार आहे, कसा शोध लावावा, ती मुलगी हिलाच का दिसावी नेहमी. म्हणून ती आता त्या फोटोंना खोलून पाहू लागते. फोटोमधली ती मुलगी सतत काय इशारे देते तेच तिला कळेना. फोटो पाहून तिला सतत काहीतरी जुन्या गोष्टी आठवल्यासारखं वाटतंय. ह्या फोटोतली जी मुलगी आहे ना, ती तिच्या ओळखीची तिला वाटते. आणि मग ती म्हणू लागते की हीच मुलगी मला सतत दिसत असते. आता हा सगळा काय प्रकार आहे ते आता लिंक आता इथे प्रयत्न करते लावण्याचा सायली. इकडे मात्र आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळेल की प्रियांना जरा जास्तच वेळ झाली आहे. तिला ना काहीही करून ना अश्विनीने तिच्यासमोर सांगितलं ना घरच्यांना सांगू द्यायचं नाही की मी प्रिया प्रेग्नेंट आहे, तर तिचा आता प्रयत्न आहे की घरच्यांपर्यंत हा निरोप पोचवायचा. मग ना सगळ्यांना ब्लॅकमेल करू शकतो आपण इमोशनली. आणि अश्विनचं बाळ म्हटलं त्याच्या आईबाबा तर 100% त्या बाळाला स्वीकारतील. बाळामुळे आपल्याला पण स्वीकारतील. त्याचा ती केविनवाना प्रयत्न करताना दिसेल. ती ना कॉन्स्टेबलला सतत हाक मारते. ते कॉन्स्टेबल कंटाळून गेली. तिला म्हणते की बाई तू ना सतत आवाज देऊ नको, मी तुझी नोकरानी दिसते का. तर ती कॉन्स्टेबलला एकदम मृदू आवाजात सौम्य एकदम जणू काही काय म्हणावं असा गोड पुतळा बोलण्याचा, ती इतकी गोड बोलू लागते ना. ती बोलते की कॉन्स्टेबल मॅडम प्लीज माझ्यावर दया करा, माझ्या घरच्यांशी मला बोलायचं आहे, मला निरोप द्यायचा आहे की मी प्रेग्नंट आहे, काय करू माझी मदत करा ना. ती म्हणते मी नाही मदत करू शकणार, तुझं वकील असेल ना त्यांना सांग. ती म्हणते माझ्याकडे वकील पण नाही आहे, मी कोणाच्या मार्फत माझ्या घरात मी ही न्यूज पोचवू, तर तुम्ही मला मदत करा ना. तर हवालदार तिच्यावरती क्यू येऊन म्हणते की बरं मी आता तुझा निरोप पोचवण्यासाठी अर्ज टाकते, त्यांनी जर होकार दिला तर आपण पुढे तुमच्या घरच्यांपर्यंत निरोप पोचवू. आणि थँक्यू म्हणते मग प्रिया तिला, खरंच किती चांगले आहेत तुम्ही असंही म्हणते. सचिनची इथे लबाडीचे नाटकं चालूच आहे. आता बिचारा साक्षीला तो फसवतोय, बघ ना माझी बायको मला घटस्फोट देत नाही आहे, किती त्रास देते आहे, कोर्टात आता असं सिद्ध करणार आहे का माझं लफडं आहे, मग माझ्याकडे पोटगी मागणार. तर इथे साक्षी म्हणते जर साक्षी जिवंतच नाही आहे तर तुझं अफेअर साक्षीसोबत असूच शकणार कसं. तर तो म्हणतो म्हणजे काय. तर ती त्याला सांगते की मी माझं अस्तित्व, माझं नाव, माझा चेहरा सर्जरी करून बदलणार आणि नवीन ओळख निर्माण करणार आहे. त्याच्यामुळे सचिनला खूप मोठा धक्का बसला आहे. सचिन काय रिॲक्शन देणार पुढे आपल्याला पुढील भागातच पाहायला मिळेल ही गोष्ट. आता रात्र झाली, झोपायची वेळ झाली. सायलीसाठी इथे ना नवरोबा छान दूध घेऊन आलेला आहे. ती नाही म्हणत असते, पण तिला म्हणतो की नाही आपल्या बाळासाठी हे दूध तुला प्यावंच लागेल असं म्हणत तो तिला थंड दूध मस्त प्यायला देतो. आणि मग सायली आता नवऱ्याच्या हट्टाखातर तेवढं दूध तर पितेच. आता इथे आपल्या बाळाला आल्यावरती आपण काय करायचो नेहमीप्रमाणे डिस्कशन सुरू झाले. अर्जुनचे एकदम खायली पुलाव सुरू झालेले आहे आणि तो म्हणतो की हे बघ मी ना काहीतरी गिफ्ट आणले. तर इथे सायली म्हणते अजून बाळ जन्माला आलेलं नाही, गिफ्ट कशासाठी, असं काही करायचं नसतं. तर अर्जुन म्हणतो नाही ग तसं नाही. मग काय आणलं आहे दाखव म्हटल्यानंतर इथे ना हा लगेच कपाटातनं 2 उशा घेऊन येतो. ह्या साध्या सिंपल उशाच तर आहे असं म्हटल्यानंतर तो टण करत लगेच टर्न करतो आणि त्या उशांमध्ये असतं मदर आणि फादर टू बेबी. म्हणजे इतकं सुंदर आहे ना 2 उषा, आई एक आईची एक वडिलांची असं म्हणत तो 2 उषा आता इथे सायलीला देतो. सायलीला त्या खूप आवडतं. सायली खूप कौतुक करते त्या उषा पाहून आणि म्हणते खरंच किती छान आहे. ह्या गोष्टीमुळे आपल्या बाळापर्यंत आपल्या दोघांचंही प्रेम पोचेलच अशी आशा मी करते. आणि खरंच तुम्ही आणलेलं गिफ्ट मलाही आवडलेलं आहे. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की सायलीला सतत दिसणारे चेहरा